नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि स्वागत आहे तुमचं आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. मित्रांनो, आज संडे आहे, त्यामुळे मी तुमच्यासाठी संडे स्पेशल टॉप 20 बिझनेस न्यूज घेऊन आलेलो आहे, जेणेकरून आज संडेला तुम्ही अपडेटेड होसाल आणि पुढचा वीक तुमच्यासाठी बेस्ट जाईल. म्हणजे तुम्हाला मार्केट समजेल आणि कोणती कंपनीमध्ये काय सध्या चालू आहे याचा तुम्हाला अंदाज येईल. त्यानुसार तुम्हाला त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं की नाही करायचं आणि करायचं तर कोणत्या प्राइसला करायचं याचं तुम्हाला थोडंफार अंदाज येईल. तर सुरू करूया मग आजच्या बिझनेस न्यूज. पहिली न्यूज आहे टेस्ला बद्दल मित्रांनो. तर मित्रांनो, ही बातमी खरोखर शॉकिंग आहे की टेस्लाच्या Q1 26 अर्निंग कॉल मध्ये इलॉन मस्कने स्वतःहून कबुली केलेली आहे की हार्डवेअर 3 असलेल्या जगभरातील 40 लाखहून अधिक टेस्लाच्या गाड्यांमध्ये खऱ्या फुल सेल्फ ड्रायव्हिंग साठी कॉम्प्युटर अपग्रेड करावा लागेल. म्हणजे ज्या लोकांनी $12,000 ते $15,000 देऊन FSD पॅकेज विकत घेतलं होतं, त्यांची गाडी ही अनसुपरवाइज ड्रायव्हिंग करू शकणार नाही. सध्या कंपनीकडून हा अपग्रेड फ्री भेटणार आहे, पण कंपन्यांसाठी हा खर्च अब्जो डॉलरचा होईल आणि Q3 26 पासून हा रोल आउट सुरू होईल. मित्रांनो, नक्कीच ही न्यूज हे इंडियन स्टॉक मधील EV मॅन्युफॅक्चरिंग कार्स साठी एक चांगला धडा असेल. म्हणजे आपले टाटा मोटर्स, ओलेक्ट्रा, ओला इलेक्ट्रिक यांनी त्यांच्या गाड्या फ्युचर प्रूफ आहे का हे नक्कीच एकदा तपासून बघितलं पाहिजे. तसंच मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे टेस्लाच्या एक सिक्रेट AI स्टार्टअप ॲक्विजिशन बद्दल. मित्रांनो, ही डील टेस्लाने इतकी शांततापणे केली आहे ना की कुणालाच या न्यूज बद्दल माहित नाहीये. Q1 26च्या SEC ला सादर केलेल्या 10Q फायलिंग मध्ये टेस्लाने 1.8 बिलियन माइलस्टोन बेस्ड पेमेंट असलेला AI हार्डवेअर ॲक्विजिशन जाहीर केलेला आहे आणि ह्या हिडन कंपनीची व्हॅल्युएशन $2 बिलियन पर्यंतही जाऊ शकते. कंपनीचं नाव अजून रिव्हील झालेलं नाहीये, पण सोर्सेसचा अंदाज आहे की ही कंपनी AI इन्फरन्स चिप किंवा ऑटोनॉमस ड्रायव्हिंग स्टॅक बनवणारी कंपनी असावी. टेस्ला आता OpenAI, गुगल आणि एनव्हिडिया सोबत AI रेस मध्ये थेट उतरत आहे. मित्रांनो, टेस्ला AI चा गेम बदलणार आहे. मित्रांनो, भारतातील AI प्लेस म्हणजे पर्सिस्टंट सिस्टीम, कोफोर्ज, टाटा इलेक्ट्रिक यांच्यासाठी हा एक मजबूत संकेत आहे की ऑटोनॉमस प्लस AI मध्ये प्रचंड पैसा येणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो हुआई बद्दल. तर मित्रांनो, चीन आणि अमेरिका टेक वॉर मध्ये हुआईने आणखी एक मोठा डाव टाकलेला आहे. मित्रांनो, कंपनीने अनाऊन्स केलेला आहे की पुढच्या 5 वर्षात स्मार्ट ड्रायव्हिंग रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर $10 बिलियन गुंतवले जाणार आहेत, ज्यामध्ये 2026 साठीच 18 अब्ज युआन म्हणजे सुमारे $2.6 बिलियन हे राखीव ठेवलेले आहेत. हुआई आता टेस्ला आणि वायमो सोबत ऑटोनॉमस ड्रायव्हिंग रेस मध्ये थेट टक्कर देत आहे आणि चीनच्या BYD, Xiaomi, NIO सारख्या EV कंपन्यांना टेक्नॉलॉजी पुरवत आहे. हे ऑटोनॉमस व्हेकल मार्केट मित्रांनो 2030 पर्यंत $400 बिलियन होणार आहे. ज्या भारतीय कंपन्या मित्रांनो ADAS आणि ऑटोनॉमस टेक मध्ये काम करत आहेत, जसे की टाटा इलेक्ट्रिक, KPIT टेक्नॉलॉजीज, CN, त्यांच्यासाठी ही प्रचंड संधी असेल. KPITचा शेअर माझ्या मते वॉच लिस्ट मध्ये नक्की असावा. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो SpaceXच्या $200 बिलियन च्या लोन बद्दल. मित्रांनो, ही बातमी जागतिक फायनान्स मार्केट हलवून टाकणारी आहे. इलॉन मस्कच्या SpaceXने 18 महिन्यांचं $20 बिलियन ब्रिज लोन उभारलं, ज्यामध्ये 5 कर्ज फॅसिलिटीज एकत्र करण्यात आले आहेत. हे कर्ज JP मॉर्गन, गोल्डमन सॅक आणि मॉर्गन स्टॅनली यांच्या सिंडिकेटने दिलेलं आहे. स्पेसएक्सने याआधी सांगितलं होतं की समर 2026 मध्ये पब्लिक IPO येऊ शकतो. तर हे कर्ज मित्रांनो IPO आधी बॅलन्स शीटची तयारी आहे. स्पेसएक्सचं व्हॅल्युएशन आता $400 बिलियन पर्यंत पोहोचलेलं आहे मित्रांनो, आणि टेस्ला पेक्षा ते खूप जास्त आहे. मित्रांनो, स्पेसएक्सचा IPO हा डिकेडचा सर्वात मोठा IPO ठरू शकतो. भारतीय गुंतवणूकदारांनी थेट खरेदी करू शकत नाही, पण ARK इनोव्हेशन ETF किंवा वेस्टेड प्लॅटफॉर्म वरून इनडायरेक्टली एक्सपोजर मिळू शकतो. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो सॉफ्टबँक बद्दल. तर मित्रांनो, सॉफ्टबँकचे संस्थापक मासायोशी सॉन यांनी आणखी एक धाडसी पाऊल टाकलेलं आहे. कंपनीने OpenAI मधील स्टेकच्या अगेन्स्ट $10 बिलियन मार्जिन लोन उभारण्याची योजना आखलेली आहे. हे लोन जवळपास 7.88% इंटरेस्ट रेटवर मिळणार असून याचा वापर AI इन्फ्रास्ट्रक्चर आणि नवीन गुंतवणुकीसाठी होणार आहे. सॉफ्टबँकने मित्रांनो आधीच OpenAI मध्ये $40 बिलियन पेक्षाही जास्त गुंतवलेले आहेत आणि त्यांची करंट व्हॅल्युएशन
ही $500 बिलियन पेक्षा जास्त झालेली आहे. हा डील दर्शवतो की AI मध्ये पैसा घालण्यासाठी आता शेअर कोलॅटरलाइज लेंडिंग हा नवीन ट्रेंड येतोय. मित्रांनो, भारतातील AI प्लेस वर याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस, विप्रो कडे AI रेव्हेन्यू वाढत आहे. पण वॉच ठेवा, जर AI बबल फुटला तर असे लेव्हरेज लोन प्रचंड नुकसान करू शकतील. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो बेझोसच्या प्रोमिथियस कंपनीबद्दल. तर मित्रांनो, अमेझॉनचे फाउंडर जेफ बेझोस आता AI रेस मध्ये थेट उतरलेले आहेत. त्यांची नवीन कंपनी प्रोमिथियसने $38 बिलियन च्या व्हॅल्युएशनवर $10 बिलियन फंडिंग राऊंड पूर्ण केलेला आहे, ज्यामध्ये ब्लॅक रॉक, JP मॉर्गन आणि अनेक सॉव्हरेन वेल्थ फंड सहभागी आहेत. प्रोमिथियसचं फोकस आहे फिजिकल AI म्हणजे रोबोटिक्स, ऑटोमेशन मशीन्स आणि रिअल वर्ल्ड AI ऍप्लिकेशन. हे ओपन AI, एंथ्रोपिक, डीपसीक नंतर सर्वात फास्ट व्हॅल्युएशन गेन करणारं AI व्हेंचर ठरत आहे. बेझोस आता मस्क सोबत AI बॅटल मध्ये थेट उभे आहेत. मित्रांनो, फिजिकल AI म्हणजे रोबोटिक्स प्लस AI हा पुढचा मेगा ट्रेंड असणार आहे. भारतातील भारत फोर्ज, CN, KPIT, टाटा एलेक्सी या स्टॉक्सना याचा थेट फायदा होईल. मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो मायक्रोसॉफ्टच्या 7% बायआउट बद्दल. मित्रांनो, हा ऐतिहासिक क्षण आहे ज्यामध्ये मायक्रोसॉफ्टने पहिल्यांदा अमेरिकेतील 7% वर्कर्सना व्हॉलेंटरी बायआउट प्रोग्रामसाठी अनाऊन्स केलेला आहे, ज्यामुळे जवळपास 8,750 लोकांना थेट परिणाम होऊ शकतो. बायआउटचे डिटेल्स 7 मे 2026 रोजी जाहीर होणार आहे आणि हा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या AI फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशनचा भाग असणार आहे. कंपनी जुन्या डिव्हिजन मधून पैसा कमी करून AI इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गुंतवत आहे. सत्या नडेला यांनी म्हटले आहे की हा बदल काळाची गरज आहे आणि तो काही नोकरी कपात नाही. मित्रांनो, ग्लोबल टेक इंडस्ट्रीसाठी हा मोठा सिग्नल आहे. IT आउटसोर्सिंग कंपन्यांसाठी म्हणजे TCS, इन्फोसिस, विप्रो सुद्धा रिस्केलिंगचं प्रेशर येणार आहे. ज्या भारतीय IT एम्प्लॉईज AI मशीन लर्निंग मध्ये अपस्किल करत नाही त्यांच्यासाठी पुढील 3 वर्ष हे कठीण असणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो शूज मेकिंग नायके कंपनी बद्दल. तर मित्रांनो, नायकेने आपल्या टेक्नॉलॉजी टीम मधून 1400 नोकऱ्या कापलेल्या आहेत. हे 2026 मधलं दुसरं मोठं ले ऑफ राऊंड आहे. कंपनीच्या CEO इलियट हिल यांनी विन नाव स्ट्रॅटेजी अंतर्गत ऑर्गनायझेशनल रिस्ट्रक्चरिंग सुरू केलेली आहे, ज्यामध्ये टेक टीमचा आकार कमी करून नायके डायरेक्ट म्हणजे DTC आणि स्पोर्ट्स परफॉर्मन्स वर फोकस केला जाईल. नायकेच्या स्टॉक्सने मागच्या वर्षात -25% रिटर्न दिले आहेत आणि कॉम्पिटिशन ॲडिदास, ऑन रनिंग, होका कडून तीव्र होत आहे. मित्रांनो, नायकेच्या विकनेसचा फायदा लोकल ब्रँड्स मार्केटमध्ये नक्की होऊ शकतो. आपल्या कॅम्पस ऍक्टिव्हवेअर शेअरला नक्की वॉच लिस्ट मध्ये ठेव. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो इन्फोसिसच्या फ्रेशर्स भरती बद्दल आहे. मित्रांनो, ही कॅम्पस स्टुडंट साठी मोठी आनंदाची बातमी आहे. इन्फोसिसने Q4 FY26 रिझल्ट सोबत जाहीर केलं आहे की फायनान्शियल इयर 27 मध्ये 20,000 फ्रेशर्सची भरती होणार आहे. हे मागच्या वर्षाच्या तुलनेत प्रचंड मोठी वाढ आहे. इन्फोसिसचा Q4 चा प्रॉफिट हा 8,501 कोटीचा होता, जो की मागच्या वर्षीपेक्षा 21% जास्त आहे आणि रेव्हेन्यू ग्रोथ मजबूत राहिलेली आहे. CEO सलील पारेख यांनी म्हटलं आहे की AI रिलेटेड रोल्स आणि इंजिनिअरिंग सर्व्हिस मध्ये आता हायरिंग होणार आहे. हे एक मोठं संकेत आहे मित्रांनो की इंडियन IT सेक्टर मध्ये AI विंटर नाही तर AI समर चालू झालेला आहे. मित्रांनो, इन्फोसिसचा शेअर हा शुक्रवारी 7% पडलेला होता, पण लॉंग टर्म इन्व्हेस्टर साठी इन्फोसिस हा चांगला शेअर आहे. HCL, TCS मध्ये हा डीप खरेदीची संधी असू शकते. तसेच मित्रांनो, इन्फोसिसने FY27 साठी ग्रोथ गायडन्स अनाऊन्स केलेले आहे. मित्रांनो, इन्फोसिसची ग्रोथ गायडन्स हे फ्रायडेच्या IT क्रॅशचं मुख्य कारण होतं. इन्फोसिसने FY27 साठी रेव्हेन्यू ग्रोथ गायडन्स फक्त 1.5% ते 3.5% वरती कॉन्स्टंट दिलेला आहे, जे की एक्सपेक्टेड होतं की 4 to 5% असेल. कंपनीने सांगितले आहे की मित्रांनो, US आणि युरोपमध्ये अजूनही कस्टमर डिमांड खूप वीक आहे. बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये स्पेंडिंग कॉशियस आहे. यामुळे इन्फोसिसचा शेअर मित्रांनो काल 7.1% ने कोसळला. तसंच मित्रांनो, TCS -5%, HCL टेक -4% आणि निफ्टी IT इंडेक्स 5.3% ने खाली होता. नेक्स्ट एक इंटरेस्टिंग बातमी आहे मित्रांनो व्हॉट्सअप मोबाईल रिचार्ज बद्दल. तर मित्रांनो, 23 एप्रिल 2026 पासून व्हॉट्सअपने भारतात अधिकृतपणे मोबाईल रिचार्ज फीचर्स लॉन्च केलेले आहे. आता तुम्ही व्हॉट्सअप मधून तुमचं जिओ, एअरटेल, वोडाफोन, BSNL आणि MTNL सर्व ऑपरेटर साठी थेट रिचार्ज करू शकता. हे पेमेंट मित्रांनो पेयू पेमेंट गेटवे वरती पावर्ड आहे आणि UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग सर्व पर्याय इथे
मध्ये उपलब्ध आहेत. व्हॉट्सअप आता पेटीएम, फोन पे, गुगल पे यांच्याशी थेट टक्कर देणार आहे, जे भारतीय फिनटेक मार्केटमध्ये मोठा बदल घडवणार आहे. तर मित्रांनो, पेटीएम आणि फोन पे साठी हा एक थ्रेट असणार आहे. पेटीएमचा शेअर आधीच वीक आहे आणि या न्यूज नंतर प्रेशर अजून वाढू शकतो. इन्व्हेस्टर्सने पेटीएम अवॉइड करायला पाहिजे आणि भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीजवर बुलिश राहिलं पाहिजे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो फ्लिपकार्ट बद्दल. तर मित्रांनो, फ्लिपकार्ट आता क्विक कॉमर्स गेम मध्ये पूर्ण फोर्सने उतरत आहे. कंपनीने जाहीर केलं आहे की फ्लिपकार्ट मिनिट्स साठी एक आता स्टँड अलोन ऍप लॉन्च ते करणार आहेत. ह्या ऍपचा पायलट जुलै 26 मध्ये सुरू होईल आणि डिसेंबर 26 पर्यंत फुल रोल आउट होऊन जाईल. फ्लिपकार्टने आधीच मित्रांनो 800 डार्क स्टोर्स उभे केलेले आहेत आणि 120 शहरांमध्ये मिनिट्स ही सेवा देत आहे. मित्रांनो, वॉलमार्ट ओन फ्लिपकार्ट, झेप्टो, ब्लिंकिट, इन्स्टामार्ट आणि अमेझॉन नावला थेट चॅलेंज करणार आहे. एक गोष्ट मित्रांनो समजून घ्या, क्विक कॉमर्स मार्केट हे 2026 अखेरपर्यंत $15 बिलियन होणार आहे आणि म्हणूनच क्विक कॉमर्स कॉम्पिटिशन ही तीव्र होते मित्रांनो. झेप्टो, झोमॅटो आणि इन्स्टामार्टचे प्रॉफिट्स हे दबाव येतील मित्रांनो. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो झोमॅटो बद्दल. तर मित्रांनो, 23 एप्रिल 2026 रोजी झोमॅटोने त्यांच्या रेस्टॉरंट कॉन्ट्रॅक्ट मधून वादग्रस्त प्राइस पॅरिटी क्लॉज हा मागे घेतलेला आहे. या क्लॉज अंतर्गत झोमॅटो रेस्टॉरंट पासून त्यांच्या डायनिंग किंवा वेबसाईट प्राइसेस झोमॅटो पेक्षा कमी ठेवण्यास भाग पाडत होता आणि व्हायोलेशन झाल्यास 3 पट पेनल्टी वसूल करत होता. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे NRAI ने या विरुद्ध आवाज उठवला आणि ह्या कंपनीवर लीगल प्रेशर टाकला. आता रेस्टॉरंट स्वतःच्या वेबसाईटवर लोअर प्राइसेस ऑफर करू शकते. मित्रांनो, झोमॅटोच्या मार्जिन साठी हा मायनर निगेटिव्ह पॉइंट आहे, पण लॉंग टर्म साठी हा रेप्युटेशनचा विषय होता. एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा की घरी बसल्या बसल्या फूड ऑर्डर किंवा ग्रॉसरी ऑर्डर करायची आता आपल्याला एक चटक लागलेली आहे. त्यामुळे ह्या शेअर्स मध्ये तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहू शकता. मित्रांनो, तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगायचं आहे की तुम्ही एका महिन्याभरात झोमॅटो किंवा स्विगीवरनं किती ऑर्डर टाकता, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की मार्केटमध्ये ह्या कंपन्यांची गरज किती आहे ते. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, कर्नाटकाने शेवटी बाईक टॅक्सीला अप्रुव्हल दिलेला आहे. मित्रांनो, कर्नाटक मधल्या लाखो बाईक टॅक्सी ड्रायव्हरसाठी आणि या सेक्टरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी ही एक मोठी चांगली बातमी आहे. मित्रांनो, कर्नाटक हायकोर्टने जानेवारी 26 मध्ये बाईक टॅक्सी बंदचा सिंगल जज ऑर्डर रद्द केल्यानंतर आता कर्नाटक सरकारने बाईक टॅक्सी लिगली रेग्युलेट करण्यासाठी पॉलिसी फ्रेमवर्क तयार करत आहे. बाईक टॅक्सी वेलफेअर असोसिएशनने 21 एप्रिल रोजी CM ला लेटर लिहून क्लॅरिटी मागितली होती. मित्रांनो, ही बातमी येताच रॅपिडो, उबर मोटो आणि ओला बाईक कर्नाटकमध्ये पुन्हा जोरात सुरू होऊ शकतात. मित्रांनो, रॅपिडो ही सध्या अनलिस्टेड आहे पण IPO च्या तयारीमध्ये आहे. हा रेग्युलेटरी बूस्ट त्यांच्यासाठी मोठा पॉझिटिव्ह ट्रिगर ठरू शकतो. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो उल्का फिनटेक बद्दल. मित्रांनो, भारतीय फिनटेक इकोसिस्टम मध्ये एक नवीन AI पॉवर स्टार्टअप चमकलेला आहे. उल्काने सिरीज A फंडिंग राऊंड मध्ये 130 कोटी म्हणजे $14 मिलियन उभारलेले आहेत. SL ने 87.22 कोटी इन्व्हेस्ट केलेले आहेत, तर लाईट स्पीडने 20.87 कोटी इन्व्हेस्ट केलेले आहेत. तसेच मित्रांनो Z47 ने 20.86 कोटी गुंतवलेले आहेत. तसेच मित्रांनो, मिशोचे को फाउंडर विदित आत्रे आणि संजीव बनवाल यांनी देखील वैयक्तिकरित्या 32.65 लाख रुपये प्रत्येकी टाकलेले आहेत. उल्काचं पोस्ट मनी व्हॅल्युएशन हे 730 कोटीचं झालेलं आहे आणि कंपनी AI पॉवर्ड क्रेडिट मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म बनवत आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मचे मित्रांनो ऑलरेडी 20 लाख सबस्क्रायबर आहेत. मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे चबाहार पोर्ट बद्दल. तर मित्रांनो, ही एक जिओपॉलिटिकल ब्रेकिंग न्यूज आहे जी पुढच्या आठवड्यात सर्व न्यूज चॅनलवर नक्की असेल. इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड म्हणजे IPGL चं चबाहार पोर्ट मधील स्टेक तात्पुरता इराणियन लोकल एंटिटीला ट्रान्सफर करण्याची तयारी सुरू झालेली आहे. US ट्रेजरी सँक्शन वेवर हे 26 एप्रिल रोजी एक्सपायर होत आहे. आजवर चबाहार मध्ये $120 मिलियन गुंतवलेले आहेत आणि 2024 मध्ये 10 वर्षाचा ऑपरेशनल करार केलेला होता. भारतीय अधिकारी हे टॅक्टिकल रिकॅलिब्रेशन म्हणून बघत आहे, तर स्ट्रॅटेजिक एक्झिट म्हणून नाही. भारत US कडून विवर एक्सटेन्शन साठी इराण सोबत कंटिंजन्सी प्लॅन साठी समांतर बोलणी करत आहे. मित्रांनो, लॉंग टर्म साठी चबाहार भारताच्या सेंट्रल एशिया कनेक्टिव्हिटी साठी खूप क्रिटिकल आहे. त्यामुळे ह्या पोर्ट मध्ये एक्झिट होणार नाही, तर नक्कीच फक्त पॉज असेल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, इंडियाने व्हिएतनामला ऍपल एक्सपोर्ट मध्ये मागे टाकलेला. मित्रांनो, खायचे नाही तर टेक मधला ऍपल आणि मित्रांनो, ही मेक इन इंडिया साठी ऐतिहासिक विजय असेल. ऍपलचे इंडिया बेस्ड सप्लायर्स हे 2023च्या 14 वरून 2025 मध्ये 40 पेक्षा झालेले आहेत आणि व्हिएतनामला
पहिल्यांदाच मागे टाकलेला आहे. भारत आता जगातील प्रत्येक 4 आयफोन्स पैकी एक आयफोन हा भारत स्वतः बनवतो आणि Q1 2026 मध्ये भारताने $16 बिलियन चे आयफोन एक्सपोर्ट केलेले आहेत. टाटा इलेक्ट्रॉनिक्सने आयफोन एक्सपोर्ट्स मध्ये 40% शेअर्स घेतला आहे आणि फॉक्सकॉनचं बँगलोर मधलं 13 मिलियन स्क्वेअर फीटचं फॅसिलिटी आता पूर्णपणे ऑपरेशनल झालेली आहे. मित्रांनो, ही न्यूज भारतीय मॅन्युफॅक्चरिंग स्टॉकसाठी मेगा बूस्ट ठरणार आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज, एम्बर एंटरप्राइजेस आणि केन्स टेक्नॉलॉजीसाठी यांचा लॉंग टर्म चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो इंटेल बद्दल. तर मित्रांनो 23 एप्रिल 2026 रोजी इंटेलने वॉल स्ट्रीटला धक्का दिलेला आहे. Q1 2026 रेव्हेन्यू हा $13.6 बिलियन नी वाढलेला आहे, जो की मागच्या वर्षीपेक्षा 7% जास्त आहे. मित्रांनो, डेटा सेंटर्स आणि AI डिव्हिजनचा रेव्हेन्यू हा 22% वाढून तो $5.1 बिलियन झालेला आहे. आणि त्यातच मित्रांनो सर्वात मोठी बातमी म्हणजे टेस्लाने इंटेलचं नेक्स्ट जेन 14A हे प्रोसेसचा पहिला मेजर एक्सटर्नल कस्टमर म्हणून साइन केलेला आहे. मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे दुबईच्या प्रॉपर्टी व्हॅल्युएशन ड्रॉप बद्दल. मित्रांनो, जागतिक रिअल इस्टेटमध्ये एक मोठा चेंज येतोय. दुबईच्या रेसिडेन्शियल प्रॉपर्टी सेल्स मार्च 2026 मध्ये जवळपास 20% पडलेला आहे. आणि मित्रांनो 2020च्या पॅन्डेमिक क्रॅश नंतर हे फर्स्ट टाइम करेक्शन झालेलं आहे. आणि मित्रांनो याचे 3 मुख्य कारण समोर येत आहेत. पहिलं कारण म्हणजे मित्रांनो इराण वॉरमुळे जिओ पॉलिटिकल अनसर्टिनिटी. सेकंड कारण म्हणजे रमजान प्लस ईदचा सीझनल स्लो डाऊन. आणि तिसरं कारण आहे मित्रांनो UAE ला अनेक दशकानंतर सर्वात मोठा पाऊस लागलेला आहे आणि त्यामुळे मित्रांनो व्हॅल्यू स्टार्ट होम प्राइस ही त्यांची 5.9% ड्रॉप झालेली आहे. तर मित्रांनो लास्ट न्यूज आहे सेन्सेक्स बद्दल. तर मित्रांनो शुक्रवारी भारतीय बाजारासाठी हा एक काळा दिवस होता. BSE सेन्सेक्स हा 982 पॉइंट्सनी पडून 76,781 वरती बंद झाला आणि निफ्टी सुद्धा 275 पॉइंट्सनी पडून 23,898 वरती बंद झाला. निफ्टी IT इंडेक्स एका दिवसात 5.3% कोसळला आहे आणि तो आठवड्यामध्ये 10.3% पडला होता. इन्फोसिस 7.1%, TCS -5% आणि HCL -4% क्रॅश झाला. तसंच मित्रांनो इन्फोसिसच्या रिझल्टचा याच्यावर खूप मोठा इम्पॅक्ट झालेला आहे आणि हार्मोज अनसर्टिनिटीमुळे क्रूड ऑइल सुद्धा $100 वरती गेलेला आहे. तर FIS ने 8,828 कोटीची सेलिंग केलेली आहे. मित्रांनो ही करेक्शन फेज अजून 1 ते 2 आठवडे चालू शकते. पण मित्रांनो लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स साठी अॅक्युम्युलेशन साठी ही एक चांगली संधी आहे. क्वालिटी स्टॉक्स लाईक HDFC बँक, ICICI बँक, रिलायन्स, भारती एअरटेल हे डीप मध्ये नक्की बाय करा. मित्रांनो आजच्या 20 बातम्यांमधून एक स्पष्ट संकेत मिळतो. जागतिक AI रेस मध्ये मनी गेम बनले आहे. टेस्ला, स्पेसएक्स, मायक्रोसॉफ्ट, बेझॉफ, सॉफ्टबँक सर्वच $10 बिलियन घालत आहेत. भारत यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग पॉवर बनतोय. ऍपल सप्लाय मध्ये नंबर 1 ठरलेला आहे. पण आपलं IT सेक्टर हे AI ट्रान्झिशन मधून जातोय आणि शॉर्ट टर्म पेन ठरतोय. मित्रांनो तुम्हाला आजच्या न्यूज कशा वाटल्या हे मला सांगायचे आहेत आणि अशाच धमाकेदार न्यूज सह भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.